थोडंसं काय पत्रामध्ये मजकूर आता काय दिले त्यांनी आपण मागणी केली होती। मी म्हटले शेतकरी संघटना जुन्नर तालुका ते शिरोलीचे पिंपळणी झाले। सचिन थोरे अध्यक्ष जुन्नर तालुका युवा आघाडी शेतकरी संघटना शिरोली बुद्रुक येथील नागरिकांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला पकडण्याबाबत आपण त्यांना पत्र दिलं होतं। तर त्यांनी संदर्भ दिलेला आहे। त्यांनी आजच आपला त्यांना अर्ज होता। महोदय, उपरोक्त संदर्भित पत्रान्वये मौजे शिरोली बुद्रुक या ठिकाणी बिबट्याने मोटरसायकल चालवणाऱ्या 5 ते 6 व्यक्तींवर हल्ला करून जखमी केल्याने तसेच सदर ठिकाणी बिबट वन्य प्राणी जेरबंद करण्यासाठी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये भक्षक म्हणून काही ठेवत नसल्याचे कारणास्तव जुन्नर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने 7/5/2026 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आडी रस्ता या ठिकाणी सचिन थोरवे ज्यांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला होता त्याची दखल घेण्याबाबत शेतकरी संघटना यांनी सदर वन विभागाला त्या ठिकाणी आपण कळवलं होतं। प्रकरणी आपणास कळवण्यात येते की गेल्या काही काळात जुन्नर वन विभागामध्ये बिबट संख्या नियंत्रित करण्याच्या अनुषंगाने जुन्नर वन विभागाने अनेक प्रकारच्या उपाययोजना राबवलेल्या आहेत। तसेच मागील काळात वाढलेल्या मानव बिबट संघर्षाच्या अनुषंगाने जुन्नर वन विभाग अनेक ठिकाणी पिंजरे लावण्यात येऊन बऱ्याच प्रमाणात बिबट वन्य प्राणी जेरबंद करून ते माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे ठेवण्यात आले आहे। तसेच वन विभागातील कर्मचारी हे गावातील वाडी वस्त्यावर नियमितपणे गस्त घालून बिबट वन्य प्राणी जनजागृती करत आहेत। तसेच आवश्यक त्या ठिकाणी पिंजरा लावण्याची कार्यवाही करत आहे। त्यामुळे बिबट्याचे प्रमाण कमी झालेले आहे। तथापि मौजे शिरोली बुद्रुक या ठिकाणी अलीकडच्या काही दिवसांमध्ये मोटरसायकलवरून जाणाऱ्या व्यक्तींवर बिबट वन्य प्राणी हल्ले केल्याच्या अनुषंगाने सदर क्षेत्रात बिबट जेरबंद करण्याकामी 5 ते 7 पिंजरे लावून त्यामध्ये भक्ष्य ठेवलेले आहे। प्रकरणी उष्णता जास्त असल्याने तापमान वाढत असल्याने कदाचित भक्ष्य मरत असेल, परंतु यापुढे पिंजऱ्यात ठेवलेल्या भक्ष्यांची वेळोवेळी पाहणी केली जाईल। तसेच सदर ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून वनपाल वनरक्षक हे नियमितपणे बिबट वन्य प्राण्यांविषयी जनजागृती करत आहे। तरी सदर ठिकाणी बिबट वन्य प्राणी जेरबंद करण्यासाठी वन विभाग तात्काळ अजून पिंजरे लावून त्यात भक्षक ठेवून तेथील बिबटे जेरबंद करण्याची कार्यवाही करेल व तेथील परिसर बिबट वन्य प्राण्यांपासून सुरक्षित केला जाऊन मानव बिबट संघर्षाच्या घटनांना आळा घालणे व प्रतिबंध करणे शक्य होईल। तरी आपणास विनंती आहे की मानव बिबट संघर्षाच्या अनुषंगाने वन विभाग वरील प्रमाणे उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणणार असून त्याकरिता आपणही सहकार्य करावे। तरी आपण सदर उपोषणावरून प्रवृत्त व्हावे ही विनंती या ठिकाणी त्यांनी केलेली आहे। याच्या विनंतीला आपण त्या ठिकाणी मान ठेवलेला आहे। 2 दिवसात जर समजा त्या ठिकाणी कुठली कार्यवाही झालेली आपल्याला वाटलं नाही तर त्या ठिकाणी आपण स्थगित केलेलं तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलेलं आंदोलन त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी ॲक्टिव्ह करू असं त्यांनी सांगितले। परंतु आपण सकारात्मक विचार करून कुठल्याही या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, कुणालाही तकलीफ होऊ नये यासाठी या ठिकाणी सध्या तरी आंदोलन आपण या ठिकाणी स्थगित करून सर्वांना त्या ठिकाणी सहकार्य केलेले आहे। धन्यवाद। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।